आता एक मोठी बातमी आहे। रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी रवी राणा हे पोहोचले असल्याची माहिती मिळतेय। त्यांची बंद दाराआड काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुद्धा सुरू असल्याचं समजतंय। तर त्यासोबतच अशोक चव्हाण आणि जयकुमार रावल हे सुद्धा सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वीच रवी राणा यांनी पत्नी नवनीत राणा यांच्या सोबत सागर बंगल्यावरती येत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतरच देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते आणि आता दिल्लीवरून परतल्यानंतर पुन्हा एकदा रवी राणा जे आहेत ते सागर बंगल्यावरती दाखल झाल्याचं कळतंय। तर सोबतच अशोक चव्हाण सुद्धा आहेत, जयकुमार रावल सुद्धा आहेत। सचिन गाड आपले प्रतिनिधी थेट सागर बंगल्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, फडणवीसांच्या बंगल्यावरती आपण पाहतोय की सध्या एकामागून एक भेटींचं सत्र हे सुरूच आहे। 3 नेते सध्या दाखल झाल्याची माहिती मिळतेय। नेमकं या भेटीमागचं जे इनसाइड स्टोरी आहे ती काय? नक्कीच आपण बघतोय की आता शपथविधीला अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण बघतो की सागर बंगल्यावरती आता हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। अशोक चव्हाण असतील, जयकुमार रावल असतील, रवी राणा असतील हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि आपल्याला अशी माहिती मिळते की आणखीनही मंत्री या आता काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येऊ शकतात। आपण बघतोय की एकीकडे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरेगावात आहेत आणि दुपारी ते ठाण्याला परतणार आहेत आणि त्यानंतर महायुतीची बैठक असेल आणि मंत्रिपदाच्या चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकतात आणि आपण बघतोय की त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती आता हालचालींना वेग आलेले आहे। अनेक भाजपचे मोठे नेते इकडे येण्यास सुरुवात झालेली आहे। अच्छा, धन्यवाद सचिन या सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच आपण पाहतोय की मंत्रिपदाची लॉबिंग ज्या त्या नेत्याकडनं सुरू आहे। भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आता सागर बंगल्यावरती येत आहेत। आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी आपण योग्य कसे आहोत हेच सिद्ध करण्यासाठी कदाचित हे सगळे नेते सागर बंगल्यावरती येत आहेत।